बघितला मग लस्सी प्यायला गेलो लस्सी लशी पिली कोणाची? भाऊजी हा कुठे चालले? मग मळ्यात अहो नका जाऊ माझ्या वावरात ना लय मोठा बिबट्या पाहिला मी. बिबट्या हा, लय घाबरली मी आले पळून मी चालले घरी तुम्ही कुठे नका जाऊ. तुमची माहिती आहे का तिकडं? हा माझ्या घरात एवढं मोठं तोंड होतं त्याचं लय घाबरली मी चालले बाबा. हे, कमल्या आणि ते अरे आपल्या झालं असतं त्याची. तोंडच एवढं मोठं होतं ते केवढं असन बाबू कुणाला तरी सांगावं लागल सरपंच चेअरमन कोणाला तरी सांगावं लागेल हे ना. बिबट्या आहे ना आपण आपल्या बगीराला सांगू वगैरे चल ना मग. चेअरमन तुमको देखा तो ये खया आया जिंदगी धूप तुम घना साया. हो चेअरमन बिबट्या बिबट्या चेअरमन बिबट्या चेअरमन बिबट्या. वाघ आहे वाघ. अहो त्या सुजाताबाईच्या शेतात बिबट्या 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 कोणी आली. बघितला? सुजाताबाई स्वतः सुजाताबाईने हा बघितला. एवढं तोंड होतं म्हणली हा. एक एवढा एक कान होता अरे बिबट्याचा बापरे. लय मोठं जनावर आहे सुजाताबाईवर अशी झडप घेणार हा. तेवढंच सुजाताबाई पाळली चिंगाट अरे काय बापरे, घाबरल्यात बापरे. म्हणतो इतक्या घाबरल्यात थर- ते थर कापत होते थर- नुसते. थर कापत होते. आणि बीपीच्या 30 गोळ्या खाल्ल्या तेव्हा जरा स्थिर अरे झालं. अरे अरे आज सुजाताच बाई अख्ख्या गावात कुणी बी घाबरलं असतं हा. चेअरमन सोडून. का बरं फक्त अरे चेअरमन बिबटे आमच्या आजीने अशी बिबटे पाळलेले बर पाळले होते जे दुबईला आता बिबटे आहेत ना हा. आमच्या आजीनेच पाठवली होती. आमचा आजा असे बिबटे धरायचा. हा. पोळ्याला काय बैल होते काय आज्याकडे आमच्या हे बिबटे हे असे बाबो. मारुतीच्या मंदिराला हे चापकाने बिबटे मोडायचे क्या वाढायचे असा आमचा आजा होता. आणि मी बिबट्याला त्याचा नातू बिबट्याला घाबरीन नाही. अरे बिबट्याला असा टंगडीला धरून निभार असा धोबी पछाड करतो ना त्या बिबट्या परत आपल्या गावात नाव मला फक्त दाखवा सुजाता बाईला ह्या बिबट्याच्या तावडीतून फक्त वाघच वाचू शकतो. सत्य 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 सत्य. त्यामुळं काही घाबरू नका. कुठं बिबट्या असला ना हे असा उंदीर धरले आणि काढी तुम्ही त्याला बाहेर. चला सुजाताबाईकडे. नाही तुम्ही जा हा का आम्हीच येतो सुजाताबाईकडे जाऊन बरोबर त्यांचं जरा सांत्वन करावं लागेल. करा आणि ते बिबट्याचं काहीतरी हे करा जर बरं. गावातलं का कुणी गेलं तिकडं त्या बिबट्याने मारलं बिरलं तर गावात तुमचं मतदान कमी होईल कमी होईल म्हणजे हा, प्रत्येक चेअरमनच्या बॉडी वरून बी जाते सगळं पद बी सगळं जाईन ते. प्रत्येक वेळेस चेअरमनच सगळ्या ठिकाणी जाऊ शकत नाही. काहीतरी बंदोबस्त करावा लागेल. करा करा चल, 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 मी जाऊन येतो जरा. काय झालं सुजाताबाई? शर्मन तुम्हाला कळालं का नाही? आम्हाला कळलं तुम्ही बिबट्या पाहिला. बिबट्या पाहिला बापरे कसला मोठा होता माझ्या वावरातच येऊन बसलाय नेमकं. बरं झालं त्याचं तोंड तिकडं होतं मी मागून त्याला पाहिलं पळून आले माहिती का. आता मी वावरात कसं जायचं चेअरमन? अहो घाबरू नका बीपी वाढत असतो त्यांनी घाबरू नका. अहो अख्खा वाघ तुमच्या राखणीला रात्र दिवस तुमच्या माग पुढे आणि तुम्ही त्या बिबट्याला घाबरत आहे. घाबरायचं नसतं. मग काय करू चेअरमन? घाबरू नको मग काय करू? अहो अजिबात घाबरू नका. लय भीती वाटली तर तुमचे कान फुकू का म्हणजे भीती कमी होईल तुमची. आम्ही का लहान लेकरू आहे का कान फुकायला? बरं जाऊ द्या. आता वावरात जायचं नाही. तुम्हाला वावरात तुमच्या तिथं भीती वाटते ना. हो वाघ चेअरमन तुमच्या अख्ख्या वावराची मी राखणदार करणार. तिथं रात्रंदिवस तिथं खडा पारा देणार. अहो हे बिबटे फिफ्टेन आम्ही घाबरत नसतो. तुम्हाला माहित नाही आमचा आजा हे गावात वाघ आला त्या काळात कशाची पिंजरीन ती हे आमच्या कानाला धरून आणायच्या बिबट्या आमचा आजा उसात जाऊन. हा? आणि पोळ्याला कधीच बैल घेतले नाही आज्यानी. हे असे बिबटेच फिरले अख्ख्या गावात. बापरे. येतात ना तू हे. हा मग आता सरकारने बंदी आणली नाही तर आम्ही वाघन शिवच आणले असते पोळ्याला. हे बैल हे सामान्य माणसं आणतात. आम्ही वाघ सिंह हत्ती आणले असते पोळ्याला. बापरे. पण सरकारची बंदी आहे. सरकारचा मान ठेवा लागतो. पण तुम्ही घाबरू नका. अहो येऊ द्या. तुमच्या वावरात आलाय ना तो बिबट्या हा असा खान फडितो धरून हे असा बिंगून आपटितो. घाबरू नका. बापरे. चेअरमन हा. तुम्ही किती आहेत ना काय म्हणता त्याला ताकदवर. हा. हा मोठं घराणं आमचं तालेबार. तेवढं करा हा, बंदोबस्त. सरदार घराणं होतं पहिलं आमचं. त्यामुळं आम्ही असे घाबरत नाही वाघाला आणि बिबट्याला. जरी बिबट्या अचानक समोर आला तर अचानक चेअरमनचं तुम्ही नाव जरी सांगितलं ना तर बिबट्या पळून जाईल. तुम्हाला ओळखतात ते? नाव ऐकलेलं असून त्यांनी आमचं त्याच्या आजोबांनी बी अशी कथा सांगितली असं ना त्याला जशी माझ्या आजीने सांगितली. बुवा इथं एक माणूस होता जो आम्हाला कानाला फिरवायचा. बरोबर होऊ आता शकतं. याला माहित नसेल त्याला कळलं ना ते थांबत नसतो. हा तुम्ही घाबरायच नाही अजिबात. हा पण तेवढं करा बर का ते बिबट्याचं काही. बंदोबस्त झाला म्हणून सोडा तुम्ही. अजिबात घाबरू नका.
चालतंय. येतो मी जाऊन आता बिबटेच बघू. हा हा हे बरं झालं बाई. सरपंच काय हा? निवांत बसले तुम्ही मोबाईल मध्ये बघत? आता काय गावावर काय संकट आलंय? संकट हा मग गावावर? अहो, अख्खा बिबट्या सुटलाय तिथं गावात आलाय, नेमकं सुजाताबाईच्या शेतात घुसलाय. अहो त्या बिबट्याचा त्रास काय नुसतं एकटं सुजाताबाईलाच नाही, सगळ्या गावगावी बिबट्याचा विषय ऐरणीवर आलाय. इथं बिबट्या दिसला तिथं कुत्रं नेलं, तिथं बकरी नेली, तिथं ही नेलं ते नेलं. आता काय सगळे बिबट्या झाले, तर आता आपण तरी काय करावं? सरपंच आम्हाला गावाचं घेणं घेणं नाही आणि तालुक्याचं घेणं देणं नाही. सुजाताबाईच्या दारात म्हणजे शेतात बिबटी आलाय, त्याचा बंदोबस्त तुम्ही करायचा सरपंच म्हणून. वन विभागाला कळवायचं, नाही तर मग गावाची खरी खैर नाही, ग्रामपंचायतची खैर नाही. अहो चेअरमन, आपण आपल्या ह्या मनुष्य प्राण्यांनीच त्या प्राण्यांचा आदिवास सगळा धोक्यात आणलाय. झाडं तोडलेत, डोंगर सपाट केले, तिथं शेती केली. मग ह्या बिबट्यांनी जायचं कुठं? ते गावातच येणार ना हो. मग माणसांनी केले. आमच्या सुजाताबाईंनी त्यांचं जंगल तोडलंय का? त्यांचे घरं मोडलेत का? नाही ना मोडले. तुम्ही तिथून बिबट्या उचलून न्यायचा, वन विभागाला फोन करायचं, काय करायचं ते करायचं. तो बिबट्या नुसता सुजाताबाईवर जर गुराकला तर मी अख्ख्या गावाची हाल करीत असतोय, अख्ख्या गावाला घराच्या बाहेर पडून देत नसतोय. सर्कशीतून बिबटी वाघ आणि गावात सोडीन मी. तुम्ही आमचा नाद करायचा नाही. अहो चेअरमन, त्या बिबट्याला माहिती आहे का तुमची सुजाताबाई कशी दिसती आणि काय दिसती? त्याला जे दिसलं असं वावर मोकळं घुसलं त्याच्यामध्ये. म्हणूनच सांगतो, अजून आमची त्या बिबट्याची गाठ पडली नाही, नाही तर आमच्या हातून एक पशु हत्या होऊ शकते, आमच्या हातून बिबट्या मरू शकतो. आम्ही बिबट्याला माफी करणार नाही. त्याच्या आत वन विभागाने आणि ग्रामपंचायतीने तो पकडायचा. तुम्हाला एकच संधी, नाहीतर मग बिबट्या ते ना अख्खे धुवून आपटीत असतो आणि त्यांची हाडकं काळगाव टोकाला नेऊन टाकीत असतो. तुम्हाला सांग चेअरमन लई लोड घेऊ नका. 200 किलोचं एक बिबट्या आहे, तुमच्या वाजनाच्या डबल बिबट्या आहे. वाजाव ह्यो चेअरमन वाघ हे वाघ, बिबट्याला घाबरत नाही. फक्त पुन्हा तुम्ही म्हणू नका की चेअरमननी आम्हाला कल्पना दिली नाही, बिबट्या मारला. त्यासाठी तुमच्या कानावर आम्ही घालतोय, नाही तर आम्हाला वन विभागाची आणि ग्रामपंचायतची सुद्धा गरज नाही. आम्ही समर्थ आहे सुजाताबाईचा आणि त्यांच्या शेताचं राखण करायला. हे का, आता वन विभागालाच फोन हा, लावा. लावा फोन लावा. हा साहेब, नंबर नाही ना सेव? आहे होय. बरं. अहो ते आमच्या गावात आहे ना, एक 5-7 ठिकाणी बिबट्या दिसलाय. पिंजऱ्याचं बघा ना. आला कुठून आलेत काय माहित भाऊ, कोणी आणून सोडलेत का काय? सोडत नाही का कोणी? बरं मला आलाय ना राव त्यो, आता त्याच काहीतरी करावं लागेल ना. आणताय का पिंजरा? My gosh. बरं मग संध्याकाळपर्यंत लावून टाका. ते सुजाताबाई म्हणून आता त्यांच्या शेतामध्ये लावा. कोणाला बी विचारा, नाही, सांगा. चेअरमन तिथंच आहेत. बरं तुम्ही- चेअरमन सचिन पंडित विचारा, ते सगळं पिंजरा बिंजरा लावून देतील. हो. काय बोकड का? बोकड पाहिजे? हा ठीक आहे, देतो मी देतो. बरं चेअरमन देते न बोकड तिथं चारा म्हणून. ठीक आहे चालेल, लावून टाका बरं का तेवढा. मग आजच लावा, ते लय संध्याकाळी त्रास देऊ राहिलाय. बरंच कोंबड्यान कुत्र्यान बकऱ्या बरंच लय गेलंय. बरं ठीक आहे चालेल, लावा मग. आता आल्यावर तेवढं सहकार्य करा त्यांना. नक्की सहकार्य करू. चांगला व्यवस्थित तुमच्या हाताने लावून घ्या. त्या पिंजरा दिसू नाही म्हणून असं हे टाका तिथं, झाडाची पानं बिनं टाका, दिसला नाही पाहिजे बिबट्या. चालेल हा? चला. आज चांगला बांधोर लावा, बांधोर. 2च दिवस देणार मी वन खात्याला. 3ऱ्या दिवशी मी स्वतः बिबट्याचा बंदोबस्त करणार. शिरप्याला घेऊन. शिरप्या काय एकटा चेअरमन जाणार आणि पासा कानाला धरून बिबट्या बाहेर काढणार. कानाला धरून. कानाला धरून. बरं चलू का मग आम्ही आता? हा, त्या सुजाताबाईला जरा थोडं सांत्वन करा. बरं झालं, ध्यान झालं. बाईंना परत घाबरल्या तर. हा, त्यांना सांगा सगळी केली व्यवस्था म्हणा. हा. चेअरमन हो, काय झालं? थांबा. अहो माझ्या वावरात आहे ना लय आडावाडा चाललाय, बहुतेक आहे ना बिबट्या अडकलाय. नक्की अडकलाय ना? हा, तुम्ही ना वन विभागाला फोन करा, त्यांना बोलून घ्या. तुम्ही काळजीच करू नका. मी आता सरपंचाला घेऊन जातो आणि वन विभाग अख्खं घेऊन येतो तिथं. हा, लवकर आता करा. बिबट्याची अशी वाजत गाजतच वरात काढितो. बरं मी जाऊ का घरी? बिंदास घरी जा, आराम करा, जरा शांत बसा, चहा पाणी प्या आणि निवांत बसा. हा. मी आलोच बिबट्याला घेऊन. बरं हा. नाही तिकडे पाठवा, इकडे बरं कुठे बरं आणता? बरं ठीक आहे. तिकडे डोंगरात घेऊन जातो त्याला, हा. पिंजरात सगळं. चालतंय. ठीक आहे जा तुम्ही. हो सरपंच, बरं झालं, या इथं बसा. का हो? अहो ते बिबट्या अडकलाय ना त्या पिंजऱ्यात. अडकला का? हो अडकलाय नक्की. लय आरडावारडा चाललाय. तुम्ही त्या वन विभागाला फोन लावा, त्यांना बोलून घ्या. ते पिंजरा घेऊन कुठेतरी जावं लागेल त्यांना.
आईला बिबट्या अडकलं ते भारी काम झालं राव. आईला बरं झालं. आईला ती बोकड मेला असेल राव. हा मग आता त्याला चारा म्हणले आता काय आईला टाकावं हे वाईट वाटत राव आपल्याला. ते वन विभागाला घ्यावं लागेल ना बोलून मग. बरं, काय आता लँडलाईन फोन आहे राव यो. काय बिजी का? काय आउट ऑफ काय सांगत आहे. आउट ऑफ रेंज. आउट ऑफ रेंज बघा फोन लागतो का काय नाही तर मग बाला कुराड घेऊन जातो मी ते बिबट्याची खांडोळीच करीतो. शांत राहा लागन फोन. नाही तर आपण काय वन विभागावर आपण काय हे नाहीत काय म्हणते त्याला अवलंबून नाहीत. आउट ऑफ नेटवर्क राव. तुम्ही मला सरपंचानी परवानगी द्या. नाही ऐका ना तो आत आहे ना. हा खाल्ले मी त्यांनी. मग खाल्लं नीट तर आराम असणार करू दे आता. त्याला. हो. आपण जाऊन बघू आणि जेव्हा येते वन विभागाले तेव्हा वन विभागाला येऊ द्या. तोपर्यंत आपण बघू तर खरी कस काय किती मोठा आहे दांड काय. तुम्हाला सांगतो एकदा बिबट्याला पाहिलं ना मी बर का मी फार काळ वन विभागाची वाटच पाहू शकत नाही. मी त्याला अहो, बिगर राहू द्या. हत्याराचा फाडीत असतोय मी. राहू द्या चेअरमन 200 किलोचा असन त्यो. तुम्ही 100 किलोचे आहेत. चपळपणा कसा आहे चेअरमन मध्ये हे त्याच्यापेक्षा जास्त उड्या आणू शकतो मी असा फाटाळू शकतो त्याला. तुम्ही सुजाताबाईसाठी काही करू शकता का हो? आणि मग आता विषय आहे का खोल विषय. टॉपचा विषय आहे तो. चला आता याचा विषय पुरा करू जरा. चला सरपंच तुम्ही तर लय मोठा दांडा घेतला या बिबट्याला धरायला. हो चालता चालता हातात काडी काली ती घेतली राव. ह्यो काय बिबट्यासाठी का काय. मला वाटलं सरपंच कोल दांडा घालतात काय नव्हता. चला चला जायचं पळून बिबट्या पिंजऱ्यात. मी काय म्हणतो चेअरमन. हा. जर वन विभागावाले म्हणले आम्ही दुसऱ्या दिवशी येतो तर मग रात्रभर काय करायचं त्या बिबट्याचं. तुम्ही मला परवानगी अहो, द्या. पण मी काय म्हणतो, बिबट्या आत येणार राव. मी फाटाळून ठेवला. वाचलो हो लय जीव वाचला मा. अयो. हा, हो. हा? ते लय बेकार आहे काय बिबट्या. लय लय बेकार होता त्यो. काय झालं रात्री मी तिकडे वावरात गेलतो. पुढे पिंजरा लावलेला होता. मी ती पिंजरा बघितलाच नाही. डायरेक्ट पिंजऱ्याच्या आतमध्ये घुसलो. पिंजरा बंद झाला आतून. अरे ते बिबट्या आहे ना बिबट्या. ते बिबट्या बाहेर मी हातमध्ये रात्रभर काकडत बसलो. बिबट्या गोल 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 चक्रा मारतोय. मला थरकाप सुटला होता थरकाप. आणि त्याच्या ते चेअरमनच्या कळपातलं बोकाड रात्रभर वाजी ना हे खांदे घासून टाकले राव त्या बोकडाने. अयो अरे ते चेअरमनचं बोकड आहे खास बेण्यासाठी ठेवलेलं बोकड होतं ते. आता आम्हाला बिबट्याची जिरवायची म्हणून ते पिंजऱ्यात ठेवलं त्याने प्रेमीची जिरिली. अरे सगळं झालं पण ते बिबट्या कुठे आहे. मला काय माहिती कुठे मी काय राखा बसलो काय इथं माझी चाल झाले वारणाचे. नशी माहिती दुकानात आला सकाळी भरण्याला. मी आरडा ओरडा करीत बसलो आत मध्ये. तेव्हा त्याने ऐकला आवाज. त्याने जाऊ जाळी उघडली की तेव्हा मी बाहेर निघलोय. अरे आईला म्हणजे बिबट्या अजून बाहेरच आहे म्हणायचा. हा ना तो काय पिंजऱ्यात आला नाही. बरं ते सगळं झालं. प्रेम तू माझ्या वावरात काय करत होता रात्री. ते संडासाला गेलो तिकडे. ना आलाय का आम्हाला तिथे रात्री पाणी धरायला जावं लागतं. तू तिथं घाण करतो. अहो. थांब थांब थांब. ओ सुजाताबाई तुम्ही तरी थांबा तिकडे बिबट्या आहे. इरसाल सारे झाले इथं गोळा कॉम धाम नको याचा टाऊक वर डोळा.